ओके. माझं नाव वासुदेव मुकुंद नांगणे. माझं आता वय वर्ष 65 वर्ष आहे. माझं 12-13 वर्षापूर्वी माझं बायपास झालं होतं. त्यावेळी मला खूप प्रॉब्लेम झाला होता. त्यावेळी बायपास होऊन आता कमीत कमी 14 वर्षापासून प्रॉब्लेम नाही होता. पण आता परत थोडंसं मला असं भास होऊ लागला, की थोडासा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि आम्ही माझ्या रुटीन चेकअपच्या डॉक्टरकडे गेलो होतो आणि त्या मी चेकिंग केली ते माझं ई-सी-जी केलं परत आणि टुडी हे आपले टेस्ट केली. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम दाखवला. त्यांनी मला सांगितलं, की तुम्हाला परत एंजिओप्लास्टी करावं लागेल या बायपास करावं लागेल. तर मी खूप घाबरलो होतो. कारण का ह्या वयामध्ये कुठलंही सर्जरी करायची असेल तर थोडं रिस्क असते. म्हणून आम्ही तो विचार सोडून दिला आणि माझी बहीण पण इथे गोव्याला जाते. त्याने आम्ही दोघं मिळून एक आपलं विचारला, की ह्या वयामध्ये तिला माझ्या बहिणीचं वय पण 75 वर्ष करीबन आहे. तर आम्हाला हे काही जमलं नसतंय याचं बायपासचं किंवा कुठल्याही सर्जरीचं. तर दुसरा उपाय काय आहे? म्हणून आम्ही Googleवरती सर्च केलं. गोसरकर साहेबांचं सरांचं एक आम्हाला इथे मिळालं आम्हाला, की असं या ठिकाणी असं आहे. आम्ही माझी बाची सून आणि आम्ही दोघं मिळून आलो आणि इथे आम्ही सरांशी डिस्कस केलं, की बा असं असतं. सरांनी एवढं मस्त आपलं एवढं एक्सप्लेन चांगलं केलं, की आम्हाला ते सगळं पटलं आणि आम्ही ई-सी-पीचं आम्ही एक केलं, की आम्ही ॲग्री केलं आणि आम्ही चालू केलं. खरोखरच जे आता नवीन जे हे आलंय ते खरोखर चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप त्याचा अनुभव चांगला आला. त्याच्यामध्ये आमचं पहिलं कसं दुखत होतं, हे होतं म्हणजे त्रास होता. पण तो त्रास बी आता कमीत कमी 50% वरती कमी झाला आणि आता खरोखर मला चांगलं व्यवस्थित वाटतंय, की मी आता याच्यामध्ये चालून करून असं व्यवस्थित असले भीती नाही वाटत, की बाबा मला चालते दम लागतो किंवा श्वास कमी होतो असं काही होत नाही. तुम्हाला हा एफ-एस-सी-सी बद्दल कुठे तुम्हाला माहिती कसं पडलं तुम्ही? खरोखरच आम्ही एका ठिकाणी दुसरीकडे पनवेलच्या ठिकाणी गेलो होतो. एका दुसरीकडे गेलो कारण तिथे त्यांचं आमच्या आमच्या जावयांचं तिथे झालं होतं. जे त्यांचं ते एक इंजेक्शन आणि ते याचं दोन्ही मिळून केलं होतं म्हणे. पण आम्ही तिथे का नाही केलं? कारण तिथे आम्हाला खूप लांब वय पडायला लागलं. कारण जायला 3 तास, यायला 3 तास. त्याच्यानंतर आम्हाला ते परवडणारं नव्हतं. जाणं-येणं कारण जाण्या-येण्यामध्ये टाईम जात होता, अपुरा दिवस जात आणि मग ते Uberवरती सर्च केलं आम्ही, की ज्यावेळी आम्हाला हे 2-4 ठिकाणी दाखवली. आम्ही या ठिकाणी आहे. आम्ही तुम्हाला आम्ही फोन केला होता कारण त्या संडेला आम्ही तुम्हाला भेटतो. आणि त्या भेटीमध्ये तुम्ही मला आम्हाला एवढं चांगलं एवढं एक्सप्लेन केला, की बाबा हे असं-असं आहे. याच्यामध्ये काय तुम्ही कुठला साइड इफेक्ट्स नाही किंवा कुठली तुम्हाला भीती नाही, कसली काय नाही. कसलं काय ऑपरेशन नाही किंवा कुठलं काय नाही. तर एकदम साध्या आणि सिंपल तरीक्याने हा एक उपाय चांगला आहे. तर तुम्ही चालू करा आणि ते आम्ही मान्य करून आम्ही तो चालू केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला चांगला अनुभव पण आला. तुम्हाला काय राहायचे ई-सी-बी चालू करण्यापूर्वी तुम्हाला काय त्रास काय होता? हां, मला त्यावेळी त्रास होता म्हणजे मला चालते दुखत होतं. चालते वेळी मला दुखत होतं आणि पण जसं झाप पण लागत होती आणि मेन म्हणजे जास्त चालायला पण होतं. जास्त चालवलं तर जास्त दुखायला घ्या होत्या मधी-मधी. ते मला पण भीती वाटत होती, आता काय करायचं, काय नाही करायचं. तर माझा इथे माझी बहीण त्या माझा भाचा राहतो आणि तो पण मला, "मामा असं-असं आहे, आपण करूया करायला पाहिजे." ॲक तर आम्ही ते ॲक्सेप्ट केलं आणि ते चालू केलं आणि येण्यानंतर कसं काय तुम्हाला आता कसं वाटतंय? 35 दिवस तुमचे ई झाले. तर आता कसं वाटतंय तुम्हाला? आता आम्हाला खरोखर पहिल्यापेक्षा खूप म्हणजे 50% वेळ जास्त तर बरं वाटतंय. तसं थोडा त्रास पण नाही, काही नाही. पण पुढे म्हणजे आता ते ट्रीटमेंट संपलेली आहे. ते आम्ही पूर्ण केलेली आहे आणि ते खरोखर आम्हाला त्याचा अनुभव चांगला आला. तर तुमच्या हिशोबाने हे ट्रीटमेंट ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे, ज्यांना त्यांनी खरोखरच ते काही कुठली सर्जरी नाही किंवा कुठला त्रास नाही, कुठलं हे नाही, कुठला प्रॉब्लेम नाही. तर ही सर्जरी खरंच लोकांनी खरोखर याचा चांगला उपयोग करून घ्यायला पाहिजे आणि लोकांनी ही सर्जरी करून सर्जरी केली पाहिजे. म्हणजे कसले ऑपरेशन नसता, कसला त्रास नसते, ही करायला पाहिजे लोकांनी. असं आमचं सर्वात मत आहे. आम्ही पण लोकांना आपण सांगतो, की खरोखर चांगलं आहे. तुमच्या एफ-आय-सी-चा स्टाफ वगैरेचा कसं काय एक्सपिरियन्स वगैरे नाही, खरोखर चांगली त्याने आम्हाला चांगलं असं हे केलं, सबीत पण चांगली दिली आणि सगळं श्रीमंत माणसं सगळं त्यामुळे त्यामुळे आम्हाला पण काय तसं काय असं वाटलं नाही, की बाबा आपण कुठे दुसरीकडे असं काय असतं असं काही त्रास नाही आम्हाला. ते व्यवस्थित सगळं पार पडलं आमचं. तुमचा मनपूर्वक आभार वासुदेवजी. तुम्ही या मला दिला तुमचा सर्व्हिस करायला आणि याचा खूप आनंद आहे की तुम्हाला लाभ पण भेटला आहे आणि माझ्या व्ह्यूअरला पण सांगतो की जर तुम्हाला काही त्रास असेल की
हार्टबद्दल तुम्हाला अगर पंपिंग वगैरे कमी आहे, तुम्हाला छातीत दुखतोय, तर एकदा भेटून या. कदाचित तुम्हाला जे आहे खरोखर ॲक्च्युअल गायडन्स भेटेल तुम्हाला. आम्ही लोकांना काही मेसेज देऊ शकता की काय कसं काय करायचं? हो, लोकांना खरोखर आता असे लोक आता कारण हा प्रॉब्लेम आता सर्रास तुम्ही काम 70% लोकांना चालवता आहे तो. या लोकांनी खरोखरच हे सांगित होतं त्या कारण इथे कसलं ऑपरेशन नाही, कुठलं साईड टेस्ट नाही किंवा कुठला त्रास पण नाही. तर त्याने खरोखर लोकांनी हा जो चालू करून काही आपली स्वतःची तब्येत सांभाळत आहे. आणि होऊ शकते त्याला कारण की आम्हाला त्याचा अनुभव आला म्हणून आम्ही त्याच्यात आम्ही बोलतोय. थैंक यू. अधिक जानकारी के लिए हमें कॉल करें या हमारे बोरीवली सेंटर पर विजिट करें. धन्यवाद.